हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार राहुल गांधींचे निकटवर्तीय अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख। प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली असती तर मी पार पाडली असती। प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेकांकडून माझ्या नावाची शिफारस हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। सत्ता मिळाली की लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, दुसऱ्याला कमी लेखू नका, जनतेचा विश्वास उडवू नका। बावनकुळेंच्या टीकेनंतर विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। करुणा मुंडेंच्या तक्रारीनुसार मंत्री धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस। करुणा मुंडेंच्या नावाने असलेली मालमत्ता निवडणूक शपथपत्रात न दाखवल्याचा आरोप। लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराडांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस। रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरेंच्या याचिकेवरून नोटीस। मनसे निष्क्रियांना घरी बसवून तरुणांना संधी देणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरे 9 मार्चला पक्षाची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन। पथकात 1 पोलीस निरीक्षक, 4 कॉन्स्टेबलचा समावेश। तर काही दिवसांपूर्वी मुंडे कुटुंबियांनी प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा एसआयटी कडे देण्याची मागणी केली होती। अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना मिळणारी मुभा मनमानी नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। उमेदवारांसाठी मर्यादा नसण्याला विरोध करणारी याचिका कोर्टानं फेटाळली। ठाकरेंचं शिवबंधन तोडत राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। राजन साळवींच्या शिवसेनेतल्या प्रवेशामुळे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का। राजन साळवींनंतर शिवसेनेकडून ठाकरे गटाला दुसरा धक्का। चंद्रपूरचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोड यांचा आनंद आश्रमात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। आमचा कोणताही व्यक्ती गद्दार शिंदेंकडे जाणार नाही, ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून आदित्य ठाकरेंचा दावा। आदित्य ठाकरेंनी काल आपल्या सर्व खासदारांची भेट घेतली। कोकणातील ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांना शिवसेनेकडून ऑफर। भास्कर जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू। मंत्री उदय सामंतांकडून भास्कर जाधवांना शिवसेनेत येण्याची ऑफर। काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार। 28 फेब्रुवारी रोजी होणार पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा। एसटी भाडेवाढीनंतर उत्पन्नात 13% वाढ। प्रवासी संख्येत 6 लाखांच्या वाढीसह उत्पन्नात 51 कोटींची वाढ। एसटी महामंडळाच्या 3360 एकर जमिनीचा विकास करण्यासाठी सरकारकडून विकासकांना आमंत्रण। सरकार लवकरच 150 ते 160 निविदा काढणार। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। 65 वर्षांवरील टॅक्सी रिक्षा चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत 10,000 रुपये मिळणार। आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत प्रताप सरनाईकांची घोषणा। सरकारकडून विविध विभागाच्या खर्चांना कात्री लावण्याची तयारी। वार्षिक तरतुदीच्या 70%च निधी वापरण्याच्या सूचना। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण असल्याच्या चर्चा। मनसे निष्क्रियांना घरी बसवून तरुणांना संधी देणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरे 9 मार्चला पक्षाची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता। धुळे जिल्हा परिषदेमध्ये 1194 रिक्त पदं, त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण। ही पदं कधी भरण्यात येणार याकडे लक्ष। मुरबाडच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या संतोष चौधरींची निवड। भाजप आमदार किसन कथोरेंचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध। मंत्री मेघना बोर्डीकरांच्या उपस्थितीत जिंतूरमध्ये जनता दरबार संपन्न। मतदारसंघातील नागरिकांच्या कामांसंदर्भात जनता दरबाराचं आयोजन। भिवंडी शहरातील पाणीपुरवठा 5 दिवस कमी दाबाने होणार। वऱ्हाळ देवी जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीचं काम सुरू। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5 कोटी रुपयांचे सिंथेटिक हिरे जप्त। सीआयएसएफची मोठी कारवाई। भरतभाई नथानी नावाच्या प्रवाशाकडून हिरे जप्त। मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून 4.25 कोटींचं सोनं जप्त। 1.85 कोटींचं सोनं केनियाच्या नागरिकांकडून जप्त। 2 जणांना अटक। नवी मुंबईत 3 आफ्रिकन नागरिकांना अटक। 1 कोटी 10 लाखांचे अंमली पदार्थ जप्त। पोलिसांकडून 35 आफ्रिकन नागरिकांची चौकशी। नालासोपाऱ्यातील 41 इमारतींपैकी 37 अनधिकृत इमारती जमीनदोस्त। उरलेल्या 4 इमारतींवर आज पुन्हा हातोडा पडणार। कोल्हापुरात महालक्ष्मी एक्सप्रेसच्या वातानुकूलित बोगीखाली आग। आग विझताच महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने मार्गस्थ। रस्त्यात मोटारसायकल का लावतो असा जाब विचारत करमाळ्यात एकानं मोटारसायकल जाळली। सोमनाथ मार्कड असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव। साताऱ्याच्या मलकापुरात 30 वर्षीय महिलेवर कोयत्यानं हल्ला। हल्ल्याचं कारण अस्पष्ट। महिला गंभीर जखमी। पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू।
धुळ्यातील रानमळा फाट्यावर शेतकऱ्यांना लुटणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात, तिघांकडून 7,48,000 रुपये हस्तगत. जळगावातील पाचोऱ्यात सराफ दुकान फोडणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला अटक, आरोपीकडून 6,70,000चा मुद्देमाल जप्त. मनसे कार्यकर्त्यांनी हिमालयावर फडकावला मनसेचा झेंडा, मनाली येथील अटल टनल येथे मनसेचा झेंडा फडकावला. भिवंडीतील पांडवगडावर पुरातन शिवलिंग आणि राधुका सापडली, पांडवकेश्वर नाव देत ग्रामस्थांची पूजा करण्याची मागणी. पुण्याच्या शिरूरमधील पाबळ गावाचं ग्रामदैवत श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराजांची यात्रा, यात्रेत बैलगाडा शर्यतीचं आयोजन, बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गर्दी. धाराशिवमधील परंड्यात 30 शाळांमधील 150 विद्यार्थिनींना सायकलींचं वाटप, विद्यार्थिनींची गैरसोय दूर करण्याच्या उद्देशानं सेवा सहयोग फाउंडेशनचा उपक्रम. धुळे जिल्ह्यातील 12वीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर लक्ष देण्यासाठी मोबाईल ॲपद्वारे चित्रीकरण, मात्र याविरोधात ठाकरे गट आक्रमक, निर्णय रद्द करण्याची जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी. धुळ्यात भाव नसल्यानं कपाशीचं पीक घरात पडून किमान 8,000चा दर मिळावा, शेतकऱ्यांची मागणी. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 36% शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी, शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत ई पीक पाहणी करता येणार. पूर्वेकडून वाहणाऱ्या गरम वाऱ्यामुळे राज्यात 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता, मुंबईचा पारा वाढण्याचा अंदाज, हवामान विभागाची माहिती. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 50,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण, तर सर्वेक्षणात सहभागी होण्याचं प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी SVR श्रीनिवास यांचं आवाहन. सिडकोच्या 26,000 घरांसाठी उद्या नवी मुंबईच्या तळोजात लॉटरीचं लाईव्ह प्रक्षेपण होणार. मुंबईतील म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचे निर्देश, पुढील 1 वर्षात ऑडिट पूर्ण करण्याचे निर्देश. पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढणार, गाड्यांच्या देखभालीच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी वांद्रे टर्मिनसवर अतिरिक्त 3 पीट लाईन्स बांधण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक, पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती झाल्यानंतर ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगल्या प्रकारे काम करतायत, ते एक महान नेते, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक. मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू, मणिपूरमध्ये मागील काही दिवसांपासून हिंसाचार. दलाई लामांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, दलाई लामांच्या नव्या सुरक्षा व्यवस्थेत एकूण 33 सुरक्षा कर्मचारी, गुप्तचर खात्याच्या अहवालानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय. MCA कडून क्रिकेटच्या विकासासाठी नवे उपक्रम जाहीर, मुंबई विद्यापीठाच्या सहकार्यानं क्रिकेटपटूंसाठी पदवी शिक्षण सुरू करण्यात येणार, खेळाडूंसाठी MCAचं महत्त्वाचं पाऊल.